पत्रपरिषदेला केंद्रीय संघटक समता सैनिक दलाचे सुनील सारीपुत्र हे संबोधित करतील। ॲडव्होकेट प्रकाश दार्शनिक राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख सर बसलेले आहेत। माननीय मिलिंद पखालेजी राजकीय सामाजिक कार्यकर्ते, छायाताई गोबरागडे, डॉक्टर SK गजबीये सर आणि हंसराज भांगे आणि नरेश वाहने, प्रमोद पिटके, निरंजन पाटील, विशाल वानखेडे, विजय सुरवाड हे सर्व या पत्रपरिषदेला उपस्थित आहेत। सर्वांना जय भीम। आजची ही पत्रकार परिषद आपण इथे उपस्थित झालात, आपणा सर्वांचं स्वागत आहे। आंबेडकरी चळवळीच्या संदर्भाने एकंदरीत राजकीय पार्श्वभूमीवरती आजची पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत। तुम्हाला माहीत आहे की समता सैनिक दल सामाजिक संघटना आहे। कधी समता सैनिक दल बाबासाहेबांनी ज्या स्थापन केलेल्या संघटना आहेत ते भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, या तिन्ही याला आम्ही आमच्या मातृसंघटना मानतो, कारण त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिलेल्या आहेत। बाबासाहेबांनी 30 सप्टेंबर 1956ला बाबासाहेबांनी त्याची संहिता लिहिली। बाबासाहेब आपल्यामध्ये नाही राहिले आणि 3 ऑक्टोबर 1957ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्याची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतरचा काळ आणि त्याच्या आधी शेड्यूल कास्ट फेडरेशन, स्वतंत्र मजूर पक्ष हा एकंदरीत मोठा सुवर्ण काळ असा होता आणि नंतरच्या काळामध्ये दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजाभाऊ खरगागडेपर्यंत मोठा रिपब्लिकनचा इतिहास आहे। आणि त्यातल्या त्यात नागपूर जेव्हा आपण म्हणतोय तर नागपूरमध्ये 1957 पासून इथे उपमहापौर म्हणून सदानंद फुलेजी होते। त्याच्यानंतर या नागपूर शहराला रिपब्लिकन पक्षाने भरपूर महापौर दिलेले आहेत, स्थायी समिती अध्यक्ष दिलेले आहेत, उपमहापौर दिलेले आहेत आणि सातत्यानं रिपब्लिकन पक्षाचा जो चढता काळ आहे तो आपण सर्वांनी बघितलेला आहे। नंतरच्या कालखंडामध्ये आपण डाऊनफॉल बघतोय आणि 2007मध्ये पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे जेवढे काही गट असतील त्या सर्वांना एकत्रित करून त्यातले डॉक्टर SK गजबीये साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सहकारी त्या काळामध्ये जे होते त्या सर्वांनी मिळून रिपब्लिकन आघाडी बनवली आणि मला वाटतं 17 नगरसेवक ते निवडून आणलेले होते त्या काळामध्ये। नंतरचा काळ असा बघतोय की रिपब्लिकन पक्षाच्या पॅरलल काही संघटना पक्ष उभे करण्यात आले। गट तर होतेच ऑलरेडी, पण बहुजन समाज पक्ष नावाचा एक बहुजनवादाला घेऊन तो एक प्रयोग या चळवळीने करून बघितला। आंबेडकरी चळवळीमध्ये बहुजन समाज पक्षाच्या नावाने एक प्रयोग करण्यात आला आहे आणि तो 20-25 वर्षात तो सुरू झाला आहे। त्याचंही काय झालं ते बघतोय आपण। रिपब्लिकन लिडरशिप जशी विकल्या गेली तशी ती लिडरशिप विकल्या गेलेली आहे। आपण वर्तमानामध्ये जे बघत आहोत की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी वंचित आघाडी काढली आणि वंचित आघाडी आणि BSP याच्यामध्ये जास्त काही डिफरन्स नाही आहे, साम्य भरपूर आहे आणि त्यांचे 2019-24मध्ये आपण जे बघतोय ते या रिपब्लिकन लिडरशिप असो की बहुजन लिडरशिप असो त्यांचं वागणं जे आहे ते बाबासाहेबांच्या राजकारणाला पुढं घेऊन जाणारं नाही असं आम्हाला वाटतं। तर काय करायचं बा, तर म्हणून 6-7 महिन्यांपासून आम्ही काही कार्यकर्त्यांसोबत आम्ही ठरवलं की रिपब्लिकन लिडरशिप जी आहे तिला बाजूला सारून, कारण A to Z रिपब्लिकन लिडरशिप जे आहे ते व्यक्तिगत याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि समाज म्हणून किंवा देश म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये काहीच नाही आहे। बाबासाहेबांचा असा बलाढ्य रिपब्लिकन जो विचार आहे तो मातीत गाळण्यासाठी सर्व निघालेले आहेत असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही समाजातील काही इंजिनियर्स, डॉक्टर, प्राध्यापक आणि जे सातत्यानं कार्यकर्ते म्हणून वावरत आहेत, प्राणपणाने काम करत आहे या चळवळीकरता, त्यांच्याशी आम्ही बोललो आहे, भेटलो आहे आणि गेल्या 8-9 महिन्यांपासून आम्ही चर्चा केल्या की काय करायचं बाबा म्हणून। मग असं ठरलं की बा हे गटातटाच्या याच्यामधून समाज एकदम वैतागलेला आहे, आपल्याला यांना समाजाला एक संघ करता येईल का,
कारण समाज भरकटच चाललेला आहे. याला एक संघ आपण रिपब्लिकनच्या नावाखाली करता येईल का आपल्याला? आपण पक्ष नाही काढू. आज नेत्यांना एकत्रित करण्यामध्येही काही हे नाही आहे, कारण नव्यानं उभारणी करणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून 5 जानेवारी 2025ला बानाईच्या हॉलमध्ये, डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक हॉलमध्ये रिपब्लिकन महिला परिषद घेतलेली होती आणि त्या परिषदेला मॅक्झिमम महिला ज्या त्या उपस्थित होत्या. नंतर 5 फेब्रुवारी 2025ला मिशन हॉलमध्ये आंबेडकरी महिला अस्मिता संमेलन घेण्यात आलं होतं. त्यामध्ये महिलांचा सहभाग चांगल्यापैकी होता आहे. आणि 22 जानेवारीला 2025ला टिळक पत्रकार भवन इथे नागपूर महानगरपालिका निवडणूक आणि आंबेडकरवाद्यांची जबाबदारी हा विषय घेऊन त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्यानंतर बानाईच्या हॉलमध्ये 16 मार्च 25ला भदंत गुणसिरी जी आहे, धम्माधिष्ठित राजकारण असा एक विषय घेऊन त्यांचं एक व्याख्यान ठेवण्यात आलं होतं आणि हे सातत्यानं सुरू आहे. आम्ही अजूनही नाव डिक्लेअर केलं नव्हतं, पण आज जी पत्रकार परिषद जी आहे ती आम्ही त्याकरता आहे की हा जो ग्रुप उभा झालेला आहे, ही जी काही चांगली मंडळी सगळ्यांचं असं म्हणणं आहे की समाजाला घेऊन आपण या राजकारणात जावं. सर्वच्या सर्व सीट लढायच्या नाहीत, लिमिटेड सीट लढायच्या, निवडून आणायचं. कारण आज आंबेडकरवाद्यांची नव्हे तर रिपब्लिकन पक्षाची कुठे अवकात नाही आहे. ती अवकात ते शक्ती आपण उभी करू शकतो का, या अनुषंगाने आम्ही रिपब्लिकन फेडरेशन नावाचं एक संघटन म्हणा किंवा एक नाव दिलेलं आहे. या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकापर्यंत ते असेल आणि रिपब्लिकन फेडरेशन या नावाखाली विविध संघटना, विविध संस्था ज्या आहेत त्या कार्यरत आहेत. आणि येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही म्हणजे मिलिंद पकाले जी आहेत, छायाताई आहेत, ज्योतिताई आहेत, नरेश भाऊ आहेत, हांगे जी आहेत आणि खूप सारी मंडळी जी इथे नाही आहेत. ही लोक आम्ही डायरेक्ट राजकारणामध्ये पडणार नाही आहोत, आम्ही राजकारण करणारही नाही. पण रिपब्लिकन पक्षाचा सुवर्णकाळ चांगल्या लोकांच्या हाती आणता येऊ शकतो का, याकरता आम्ही ही जी मंडळी जी बसते त्यांच्या पाठीशी असणार आहोत आणि ही मंडळी ही निवडणूक लढणार आहेत. इथे थांबतोय. काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. पक्ष गट जे आहेत त्यांना बाजूलाच ठेवलेलं आहे. जे काही चांगली मंडळी असतील त्या पक्षामध्ये जी प्रामाणिकपणे काम करतात, आमच्या पाहण्यात आलं की 1 ते 10 पर्यंत वाईट आहेत, विकाऊ आहेत, त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्त्यांसारखी जी मंडळी आहे त्यांचं स्वागत आहे. ते येत आहेत, बोलत आहेत, त्यांचा सपोर्ट असेलच. नाही, यामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत, पण शक्यता कमी आहे. कारण त्यांची शक्ती बघितली आहे, समाजाने बघितलेली आहे. ते जे गट कुणाला निवडून आणण्यासाठी उभे करतात हे टसल तर होणार आहे. आम्ही समाजाला समजून सांगणार आहोत की या रिपब्लिकन फेडरेशनला का निवडून द्यावं हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू. जिकरीचं काम आहे पण ते करू आम्ही प्रामाणिकपणे. ही जी सगळी मंडळी आहे, आता मी कोणाचे नावं नाही घेत, पण यांनी मागची सगळी जे समजा 4-5 इलेक्शन्स जर पाहिले तर त्या 4-5 इलेक्शन्समध्ये कोणाचीही काही विशेष भूमिका नव्हती किंवा आपण काही करू आणि निवडून येऊ किंवा काही आमचे समाजाचे हे नागपुरातले प्रश्न आहेत तर हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, याची उत्तरं शोधण्यासाठी म्हणून आम्ही समोर येतो असं काही दिसत नाही. तर म्हणून आम्ही त्यांनाही आवाहन करू की आम्ही जो काही यावेळेस एक मागच्या वेळेस जो कुंभणे साहेब आणि SK गजबे साहेब, नानाजी गायकवाड अशा ही सगळी मंडळी आमच्यासोबत आहे. तर या मंडळींनी जो प्रयोग केला होता आणि त्याला चांगलं यश मिळालं होतं, पण त्या यशाच्या नंतर त्याचं जे पुढची परिणती व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. तर म्हणून त्या मधल्या काळातले जे काही त्याच्यातले त्या प्रोसेसमधले जे लर्निंग आहेत ते लर्निंग घेऊन आम्ही ते सुधारायचा प्रयत्न करून राहिलो. आणि म्हणून आमचं सगळ्यांना हे आवाहन राहील की आम्ही जो हा प्रयोग करून राहिलो याच्यात तुम्ही आम्हाला मदत करा. तर आमचा काही क्लॅश त्यांच्याशी करायचा, तुम्ही जसं प्रश्न विचारला तसा हे नाही आहे. आमचा त्यांच्याशी संवाद सुरू आहे की काही लोकांशी आम्ही आतापर्यंत बोललेलो आहोत की त्यांना ही विनंती केलेली आहे की तुम्ही मागच्या वेळेस किंवा त्याच्या मागच्या वेळेस किंवा त्याच्या मागच्या वेळेस तुमची जी काही भूमिका राहिलेली आहे ती नगण्य भूमिका राहिलेली आहे. म्हणून यावेळेस आम्ही जे काही करतो त्याला तुम्ही मदत करा. आणि हे आम्ही सगळ्यांना म्हणणार आहोत. ज्याचे कोणाचे तुम्हाला तुमच्या कल्पनेत नावं आहेत त्या सगळ्यांना आम्ही हे जाऊन आवाहन करणार आहोत, भेटणार आहोत आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू की आजची जी परिस्थिती, त्याचं खरं कारण असं आहे की आजची परिस्थिती ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे.
तर या अत्यंत वाईट परिस्थितीत काहीतरी आपण उभं केलं पाहिजे, हा त्याच्या मागचा आमचा मानस आहे. आणि हा उभा करताना त्याच्यातले आमचे अजून 2 उद्देश आहेत. ते 2 उद्देश म्हणजे आता तुम्ही कुठल्याही जर कार्यक्रमात गेले, ते आंबेडकरवाद्याच्या नावाने कार्यक्रम असतो किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नावाने असो, धम्माच्या नावाने असो किंवा सामाजिक नावाने असो, तर तिथे तुम्हाला 60च्या वरचीच सगळी मंडळी दिसेल. तर आमचे 2 प्रयत्न आहेत, त्याच्यातून 2 उद्देश आहेत. ते म्हणजे नवी लिडरशिप आली पाहिजे की जी आमच्यानंतर काम करेल, त्यांना उभारी द्यायचं, त्यांना उभं करायचा आमचा प्रयत्न आहे. आणि दुसरा महत्त्वाचा आमचा उद्देश आहे की आम्ही या ज्या काही जागा लढू, त्या 25 असतील, 30 असतील, ज्या कमीत कमी जागा असतील की जिथं आम्ही थ्रस्ट देऊ शकू, ताकद दाखवू शकू, त्याच्यातल्या 50% ह्या महिला असतील. तर हे 2 उद्देश पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्ही हे करतो. पण आता निवडणूक जवळ आली आहे, त्याच्यामुळे तुमचं कसं हे साध्य होणार आहे. दुसरा प्रश्न म्हणजे आता निवडणुकामध्ये खर्च लागतो, पैशाची अवलंबून होत नाही, पैसा कसा होता? पैसा लागतोच असं नाही आहे. ज्या तऱ्हेनं पैसा निवडणुकीत लागतो, त्याच्यातल्या ज्या लिगल बाबी ज्या येतात त्या लिगल बाबी वेगळ्या आहेत आणि ज्या इलिगल बाबी येतात त्या वेगळ्या आहेत. तर लिगल बाबीत जो पैसा लागतो तो अतिशय कमी लागतो आणि तेवढा आम्ही नक्की उभा करतो, तेवढी आमची ताकद आहे. आणि एवढंच नाही तर आमचे जे कोणते कॅन्डिडेट राहतील की समजा आता प्रिंटिंगचा खर्च आहे, तर त्याचे जे पॉम्पलेट राहतील, त्याचे डँगलर राहतील, त्याचे स्टिकर राहतील, त्याचे नावाचे साईनचे बिल्ले राहतील, हे आम्ही त्यांना देऊ. आणि तो आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर तो काही एवढा खर्च जास्त नाही आणि कॉमन एक प्रचार करू. कार्यक्रम तुम्ही जे बोलले हां, तर हे तर राहतीलच. पण त्याच्या मागे आता जसं इथे उत्तर नागपुरातून जर आम्ही नावं घेतले, तर उत्तर नागपुरातून छायाताई आहेत, SK गजबी आहेत, नरेश भाऊ आहेत. हे मी आहे स्वतः उत्तर नागपूरमध्ये राहणार आहे. दक्षिण नागपूरमध्ये जर तुम्ही विचार केला तर सुनील सारीपुत्त आहेत, काय म्हणतात ते प्रकाश दार्शनिक आहेत, ज्योतिताई आहेत, मागे आमच्या उज्ज्वलाताई येतात, मागे जयश्रीताई येतात. युवक नाही, तेच म्हणून राहिलो की हे आज आम्ही प्रेस कॉन्फरन्सला आम्ही त्याच्या मागं जी असलेली मंडळी ते मुद्दाम आलेलो आहे, त्याच्यातही आम्ही फार कमी लोकांना बोलावलं आहे. तर ही आमची जी स्ट्रॅटेजी आहे ती अशी आहे की तिथली जी प्रतिष्ठित मंडळी आहे, ती प्रतिष्ठित मंडळी त्या युवकांच्या मागे, त्या महिलांच्या मागे उभी आहे. प्रयोग होतो विविध समाजासोबत आहे, काही सोबत राहिले पण तुमच्याकडून एक माणूस निर्णय तो वेगळा बनवतो आणि तेच आरोप लावतो की यांनी असं याच्या आता तुम्ही जे समजणार याच्याबद्दल कसं नाही, हे मी मधात एक शब्द वापरला तो म्हणजे मागचं जे काही झालं, मागच्या 2007ची जी पार्श्वभूमी होती ती पण अशी तर अतिशय भयान पार्श्वभूमी होती. कारण तेव्हा खैरलांजी झालं होतं आणि खैरलांजीच्या वेळेस लोकांना एकदम निराशेच्या गर्तेत होते लोक. आणि तेव्हा समाजातली जी प्रतिष्ठित मंडळी होती त्यांनी समोर येऊन केलं आणि त्याला रिस्पॉन्स मिळाला. पण झालं असं की रिझल्ट त्यांना जो एक्सपेक्टेड होता त्याच्याहीपेक्षा जास्त आला. ज्या लोकांना कधी वाटलं नव्हतं तेही निवडून आले आणि निवडून आल्यामुळे त्यांना असं वाटलं की बाबा आता आपण 11 लोक जर निवडून आलो तर आपण अजून याच्या बेसिसवर काही करू शकतो. तर त्याच्यामुळे तुम्ही जो म्हणता तो तसा त्याचा परिणाम झाला. तर त्या ते जे काही लर्निंग आहे त्याच्यातली जी शिकवण आहे ती शिकवण आम्ही त्याच्यावर अतिशय बारीक आम्ही विचार केलेला आहे. आणि त्या बारीक विचार केल्याच्या नंतर त्याच्यावर उपाय काय करायचे, सार्वजनिक उपाय काय करायचे, पर्सनल उपाय काय करायचे, हे आम्ही त्याचं काही लिस्टिंग केलेलं आहे. जसं आता SK गजबी साहेब तेव्हा त्यांनी मीटिंगमध्ये ते दाखवायचे की बाबा हे आम्ही याचं ॲफिडेविट घेतलं आहे म्हणून, आणि त्या ॲफिडेविटप्रमाणे आम्ही याच्यावर कारवाई करू. पण त्याच्यातल्या ज्या काही त्या प्रोसेसमध्ये ज्या काही कमतरता राहिल्या असं म्हणा किंवा ती प्रोसेस होती ती प्रोसेस आम्हाला समोर न्यायची. आणि तुम्ही जसं म्हणता तसं हे काही प्रत्येक इलेक्शनमध्ये झालेलं नाही. एक मागचं 2007चं जर उदाहरण घेतलं तर त्या मागच्या 2007च्या इलेक्शनशिवाय असा काही रसक प्रयत्न नागपुरातही झालेला नाही आणि त्याचे रिझल्टही तुम्हाला प्रयोग सुरू होतात रिपब्लिकन काय नाही त्यांनी कधीही तुम्ही असे कमीत कमी 10 तरी उमेदवार त्यांना आघाडीच्या नावानं उभे केले किंवा ते तशा तऱ्हेनं त्याच्यातले 10 पैकी कमीत कमी 2 तरी निवडून आले असं कुठलंही उदाहरण नाही. 2007च्या नंतर काहीच सामूहिक प्रयत्नाचा तो कुठलाही तुम्हाला निवडून प्रयत्न खूप झाले. हां नाही खूप झाले तसं मला तरी वाटतं. नाही असं त्याचं आम्ही काही क्वांटिफिकेशन केलेलं नाही आहे की बा आम्ही एवढे उमेदवार उभे करून हे करू, इतके त्याच्यातले निवडून येईल.
आता हे मागच्या 9 महिन्यापासून आम्ही हे सातत्यानं करत आहोत. जसं सुनील भाऊंनी सांगितलं तुम्हाला की हे आमचे मागचे 5 सार्वजनिक प्रोग्राम झाले, तर त्याच्या पुढचं जे आहे ते आम्ही मोस्टली आम्ही जे कामं करून राहिलो ते आम्ही लोकांना भेटून कामं करून राहिलो. त्याच्यामुळे त्याचा फीडबॅक घेऊन नंतर आम्ही ठरवू की बाबा आपल्याला किती जागा. पण आमची अशी घोषणा नाही आहे की नागपुरात 156 जागा आहेत आणि 156 आम्ही लढणार आहोत. आम्ही फक्त आमच्यासोबत जर समजा एखादा बहुजन समाजाचा चांगला माणूस आला आणि आम्हाला वाटलं की तिथलं त्या वॉर्डातलं एक कॉम्बिनेशन चांगलं आहे, एक मुस्लिम समाजातला माणूस आला, ते मुस्लिम समाजातले 4 लोक आले किंवा शीख समाजातला कोणी आला की ज्यांच्याशी आमचे कम्युनिकेशन्स आहेत, असे जर चांगले उभे राहिले तर आम्ही त्यांना अकोमोडेट करू आम्ही सगळेच चेहरे आहोत असं आम्हाला वाटतं. कारण तो आतापर्यंत जे झालं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ हा झालेला आहे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झालेला आहे की मी मगा जे बोललो ते असं की जी अंतर्गत लोकशाही आहे ती अंतर्गत लोकशाही संघटनेत नव्हती नाही आणि ती कल्चरली उभी करायची हे आमचा प्रयत्न होता. तुम्ही जे म्हणताय हे असे प्रॉब्लेम येतील पण ते आम्ही सामूहिकतेनं त्याला सॉल्व करायचा किंवा त्याचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता सगळ्याच प्रश्नावरची उत्तरं आम्हाला भेटतील असं नाही आहे किंवा आम्ही पूर्णतः सक्सेसफुल होऊ असं नाही आहे, पण आमचा एक पक्का कॉन्फिडन्स आहे की आम्ही नाही असं आमच्यात तर आतापर्यंत तर कारण 9 महिने झाले आम्ही सातत्यानं बसतोय. आम्ही दर 2 ते 3 दिवसाला इथली जी मंडळी आहे आणि याच्याशिवायची जी मंडळी आहे ही सातत्यानं बसून राहतो आणि मागच्या 9 महिन्यापासून बसून जसं विधानसभेचं इलेक्शन झालं त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशीपासून बसून हां मला वाटतं की त्यांच्या उमेदवार पडले तुम्हाला वाटतं की तुमच्या वेळेकडे त्यांच्या उमेदवार अशा वेळी काही समजूत काही नक्की करून आम्ही ते जो त्याच्यातलं आमचं मेन टार्गेट आहे की उभं करणं. आमचं मेन टार्गेट आहे की आम्ही डबल डिजिटमध्ये जाणं. ते किती एक्झॅक्ट आहे ते आम्हाला माहीत नाही आज, पण ते डबल डिजिटमध्ये आम्ही जाऊ एवढा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि केलेत ना लोक पण आयडेंटिफाय केले. काही आमच्यासोबतचे लोक आहेत तर त्यांच्या इच्छा आहेत, त्यांच्या कॅपॅबिलिटीज आहेत, काही इश्यूज आहेत चांगले महत्त्वाचे ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. तर ते आम्ही अशा वेगवेगळ्या समित्या करून ते कामं अतिशय प्रोफेशनली करून जातो. नाही हे आज तर मी सांगू शकत नाही, पण आम्ही डबल डिजिटमध्ये जाऊ एवढं नाही. आम्ही जास्त संख्येनं आमची जिथे आम्हाला ताकद उभी आहे असं वाटते तिथंच आम्ही लोक उभी. काय म्हटलं डबल डिजिट म्हटलं नाही तेवढी संख्याच नाही ना, म्हणून म्हणतो की जिथे ताकद राहील, जिथे ताकद नाही आहे 25 ते 30च्या वर जाईल. हां त्याच्यावर जाईल असं नक्की तेवढी ताकद आहे. आणि मी जे डबल डिजिटमध्ये जाऊ हे याच्याच भरोशावर म्हणतो की काही ज्या मित्र संघटना आहेत, काही जे समूह आहेत की ज्या आजचं जे राजकीय वास्तव आहे, आजचं जे सामाजिक वास्तव आहे, आजचं जे सांस्कृतिक वास्तव आहे त्याच्यात टार्गेटवर असलेली काही मंडळी आहे तर ती व्हॉलंटरीली आमच्यासोबत आहे आणि ती मोठ्या संख्येनं राहील. ती येतील योग्य वेळी, ती समोर येतील. म्हणून आम्ही आमचे जे आतापर्यंत जे कार्यक्रम केले त्याच्यात अशा बऱ्याच मंडळींना आम्ही एकत्र घेण्याचा नाही सगळ्यांशीच बोलून राहिलो ना. आम्ही काही लोकांशी बोललो ते फक्त मला ते काही प्रशस्त वाटत नाही की बाबा मी एक्स माणसाशी बोललो की वाय माणसाशी बोललो, पण आमची ही प्रोसेस आहे. आम्ही ओपन आहोत त्याच्यासाठी. नाही कोणी असतील कोणी मोठे पक्ष तर आपल्याला तुम्ही मागच्या विधानसभेचं जर पाहिलं तर ते अतिशय दुःखदायक चित्र आहे की लोकसभेच्या वेळेस इथल्या सगळ्या प्रोग्रेसिव्ह जे सगळे पक्ष होते, सिव्हिल सोसायटीज होतं, त्यांनी सगळ्यांनी लोकसभेत कामं केले. तर विधानसभेत त्यांना साधं आता आपण जसं बसलो आहे तसं टेबलवर बसवलं आहे नाही किंवा तुम्ही तिकडे 3 पक्षाचे महाविकास आघाडीचे लोक आहेत आणि इथे कोणाचा तरी रिप्रेझेंटेटिव्ह कोणीच नव्हतं तिथे.
इवन शेकापच्याशी बोलणं नाही झालं, इवन समाजवादीशी बोलणं नाही झालं, इवन काय म्हणतात ते लेफ्टचे जे लोक आहेत, CPI असेल, CPM असेल, CPI ML असेल, हे कोणाशीच बोलणं नाही झालं. तर तो काही तुम्ही समजता तसा तो भागच नाही असं. पकाले साहेब, माझा एक प्रश्न आहे. मागच्या वेळेस हे एकीकृत रिपब्लिकन पार्टी तयार झालेली होती आणि 11 उमेदवार निवडून आलेले होते नगरसेवक. आता सुद्धा हा एक प्रयोग करत आहात तुम्ही, चांगला आहे, परंतु याचा फायदा कुणाला? नाही, याचा फायदा आम्हालाच होईल. कसा? आमचे बेसिकली आम्ही फक्त निवडून आणायसाठी म्हणून मतांचं विभाजन. आम्ही फक्त निवडून आणायसाठी निवडणुकीत उभं नाही आहे. निवडणूक हा त्याच्या मागचा आमची स्ट्रॅटेजी नाही. आम्ही हे सांगून राहिलो की आम्हाला नेक्स्ट लिडरशिप उभी करायची आहे, आम्हाला विमेन लिडरशिप, महिलांची लिडरशिप उभी करायची, आम्हाला अतिशय महत्त्वाचे कॉन्क्रीट इश्यूज नागपूर शहरातले ते ॲड्रेस करायचे आणि ते आम्ही करू शकतो. तेवढं त्या विषयाचं एक्सपर्टीज आमच्याकडे. तर हे आमचे मल्टिपल उद्देश आहेत ना. आम्ही फक्त लोक उभे करायचे, लोक निवडून आणायचे, हा लिमिटेड उद्देशानं. जसं समविचारी तुमचे पक्ष म्हणजे जे आहेत समविचारी, छोटे छोटे जे गटामध्ये आहेत, त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं असं तुम्ही म्हणता? चालू आहेत बोलणं, चालू आहे. ते एकत्र आले, त्यांनी जर उमेदवारांची मागणी केली तर मग ते आम्ही कशा प्रकारे? आम्ही ओपन आहोत त्याच्यासाठी. आमचा असा काही मेंटल ब्लॉक नाही आहे. आम्ही असं काही ठरवलेलं नाही की बा हे म्हणजे हेच करायचं, ते म्हणजे ते करायचं. आमचे जे बाकीचे जे उद्देश आहेत ते आमच्यासाठी प्रायमरी उद्देश आहेत. कारण इथून जे रिपब्लिकन राजकारणाचं जसं सुनील भाऊंनी तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यांना माहिती की 57 पासूनचा आपला इतिहास की जेव्हा 56ला जेव्हा हे झालं काय म्हणतात ते दीक्षाभूमीचा जे धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला, त्या धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाच्या वेळेस जेव्हा जर आमचा उपमहापौर असू शकतो ना, आज आमचं काहीच अस्तित्व नाही. तर हा खूप मोठा फरक आहे ना, खूप मोठी गॅप आहे. तर त्याच्यासाठी आमचे हे मल्टिपल उद्देश आहेत. नाही, मल्टिपल उद्देश चांगले आहेत, परंतु मतांचं विभाजन जे होणार आहे आणि त्याचा फायदा जे म्हणजे आंबेडकरी मतांच्या विरोधात आहेत त्यांना होईल असं वाटत नाही? नाही, असं नाही वाटत. कारण ही जी तो जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम लोकसभेच्या वेळेस असतो, तो जो प्रॉब्लेम आहे तो विधानसभेच्या वेळेस असतो. महानगरपालिकेच्या वेळेस आत्तापर्यंत तुम्हाला माहीत असेल की आत्तापर्यंत पक्ष हे चिन्हावर निवडणुकासुद्धा लढत नाही. चार प्रभाग आहे. 4 प्रभाग म्हणजे एक मिनी आमदार झाला तो. बरोबर. 4 प्रभागाचा जो तो एक मिनी आमदारासारखा आहे आणि प्रभाग हे मोठे आहे. अशामध्ये तुमची जी कमिटी आहे यांनी काय अजेंडा तयार केलेला आहे आणि कशा प्रकारे अजेंडा तयार करून जनतेपर्यंत जाणार आहे? नाही, ते जे एक बाब समोर येईल, जसं आम्ही मागचे 5 प्रोग्राम घेतले त्याचा काही होता, ते एक पाऊल समोर जाऊन तेव्हा सांगू. आत्तापर्यंत जे आम्ही सगळे 9 महिन्यापासून फिरत आहोत पूर्ण नागपूर शहरातील समविचारी लोकांसोबत बैठका घेऊन आणि विशेष करून महिलांच्या खूप बैठका आमच्या होत आहेत. तर आमच्या असं लक्षात आलं की समाजात म्हणजे विशेष करून जे डाऊन टोडन्स लोक आहेत, जे अनेक वर्षापासून विकासापासून वंचित आहेत, अशा लोकांना वाटतं की कोणताही मेजर जे पक्ष येत आहेत त्या मेजर पक्षांकडून आमच्या अपेक्षा अजिबात पूर्ण होत नाही आहेत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना खूप पायपीट करावी लागते, खूप महानगरपालिकेपर्यंत ते पोहोचू शकत नाही. तेव्हा जनतेतला जर माणूस असेल आणि तो जर त्यांच्या विचारांचा माणूस असेल, त्यांच्या सोबतीला राहणारा माणूस असेल, तो नक्की त्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करू शकतो. तेव्हा आम्ही जनतेतनं माणसं जेव्हा उभे करू तेव्हा जनता त्यांना हेल्प करेलच. दुसरी महत्त्वाची गोष्ट की महिलांना रिप्रेझेंटेशन कुठल्याच पक्षात मिळत नाही आहे. आम्ही 50% रिप्रेझेंटेशन याच्यासाठी होतो की मोठ्या प्रमाणामध्ये महिला या सगळ्या प्रकारच्या कामामध्ये पुढाकार घेतात आणि महिला पुढे येऊन काम करत आहेत. तेव्हा त्या महिलांचं रिप्रेझेंटेशन असेल तर ते आपले इश्यू आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेमध्ये ते आपला हिस्सा मागण्यासाठी, कारण हा जो हिस्सा आहे महानगरपालिकेचा तो पश्चिम नागपुरात येतो किंवा ज्या वेल नोन सोसायटीज आहे तिथे जातो. स्लम्समध्ये तो हिस्सा जातच नाही, स्लमपर्यंत जातच नाही. महानगरपालिकेच्या शाळा एवढ्या पडल्या आणि शाळा बंद पडल्या, कोणत्याही मेजर पक्षाने त्याच्यामध्ये काहीच पाहिजे नाही सांगितलेलं. तेव्हा आमच्या असे अनेक मुद्दे आहेत की जे मतदारांच्या त्यांच्या हृदयात आणि त्यांना
वेदना देणारी जी मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना नक्कीच आम्ही ॲड्रेस करणार आहोत. नाही पकाले साहेब, जनतेपर्यंत कसे जाल हा पुन्हा मी तोच प्रश्न तर जनतेपर्यंत काय तुमचे अजेंडा राहील आणि काय प्रश्न घेऊन जाणार तुम्ही जनतेपर्यंत आम्ही सगळे जे तुम्हाला इथले सगळे जे चेहरे आहेत, सगळे आम्ही जे बसलेलो लोक, हे आम्ही कोणीही कार्यकर्तेशिवाय आम्ही दुसरं आमच्या नावाच्या मागं काही लावत नाही. आम्ही जनतेतलेच लोक आहोत ना, आम्हाला कोणची डिफिकल्टी आहे. आता महानगरपालिकेअंतर्गत ज्या म्हणजे झोपडपट्टी आहे त्या भागामध्ये अनेक समस्या आहेत, बरोबर. मग त्या समस्यांना घेऊन तुम्ही जनतेपर्यंत जाणार का? हा बिलकुल माझा प्रश्न. बिलकुल तुम्ही हे सांगा ना. प्रश्नच नाही. सगळे म्हणून मी म्हटलं ना की आमचे जे 3-4 उद्देश आहेत त्याच्यातला महत्त्वाचा जो उद्देश आहे तो एक महत्त्वाचा उद्देश आहे की इथले जे आता जसं छायाताईंनी म्हटलं की शाळाचा आजच्या घडीला जरी विचार केला आजच्या घडीला तरी जवळपास 150 बिल्डिंग आपल्या इथं डिफंक्ट झालेल्या आहेत. मी स्वतः एका झडपीच्या शाळेत शिकलो, जी काय म्हणतात ती त्यावेळेस झडपीची शाळा होती आणि प्रायमरी शाळा शिकलो जी माझ्या नगरपालिकेची शाळा होती. आज जर तुम्ही पाहिलं तर इथं मला नाही वाटत कोणाचाही पोरगा झडपीच्या शाळेत किंवा नगरपालिकेच्या शाळेत किंवा महानगरपालिकेच्या शाळेत शिकतो. त्याचं कारण काय? एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स तयार आहेत, पैसे आहेत, पैसे भरपूर आहेत, पैशाचा बिलकुल प्रश्न नाही. तर हे सगळे जे असे जे महत्त्वाचे इश्यूज आहेत ते आम्ही घेणार. सत्तेची किल्ली जर तुमच्या हातात असली महानगरपालिकेची आणि भाजप आणि त्याच्या मित्रपक्ष याला जर तुमची गरज पडली तर तुम्ही त्यांच्यासोबत जा? नाही, आमची जी विचाराची दिशा आहे ती अतिशय सुस्पष्ट दिशा आहे. आम्ही पक्के 100% RSS आणि BJPच्या विरुद्ध आणि हे आमचं जीवन आहे आतापर्यंत. त्याचा प्रश्न विचारायची काही आवश्यकता नाही किंवा त्याचं मी उत्तर द्यायची सुद्धा आवश्यकता नाही. इथले सगळे जे लोक बसलेले आहेत ते आमच्या जीवनाचा भाग आहे. सत्तेची किल्ली जर तुमच्या जवळ ते फक्त काम नाही आहे, ते फक्त काम नाही आहे. आमच्या जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे की आम्ही RSS BJPच्या विरुद्ध आहोत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी एकच वाक्य सांगतो की ज्या दिवशी 13 ऑक्टोबर 1956ला जेव्हा तरुण भारतच्या पत्रकारांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता, त्या विचारांना जे बाबासाहेबांनी उत्तर दिलं त्याचे आम्ही पाहिक आणि आमच्या रोजच्या जीवनातून तुम्हाला ते दिसेल. नागपुरातील अत्यंत चांगल्या लोकांना भेटत आहोत. एक वाहणे साहेब, एक शेवटचा प्रश्न. अत्यंत चांगल्या नागपुरातील कार्यकर्त्यांना आणि जे समाजात चांगली प्रतिष्ठा ठेवतात अशा लोकांना भेटून त्यांना सोबत घेतात. वाहणे साहेब, एक शेवटचा तुम्हाला एक प्रश्न. तुम्ही एक खूप वर्षापासून चळवळीमध्ये आहात, आंबेडकर चळवळीमध्ये काय आव्हान करणार आता तुम्ही म्हणजे एकत्र आलेत तुम्ही समविचारी, आणि काय आव्हान करणार जे मतदाता आहेत, जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, मतदारांना काय आव्हान करणार ते सांगा. अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही एक छान असे चेहरे समाजासमोर नेत आहोत, जे कधी राजनीती केलेले नाही आणि प्रामाणिक म्हणून कार्यकर्ते वावरलेले आहेत. असे लोक आम्ही समाजासमोर नेत आहोत. आणि आतापर्यंत जे इतिहास आहे की जे काही दुसरे लोक रिपब्लिकन नावाने आंदोलन इलेक्शन लढलेले जे लोक आहेत त्यांनी झिरो बनवून आणलेलं आहे. समाजासमोर काही आदर्श ठेवलेला नाही. असे लोकांना आणखी समोर जाऊन त्यांच्यासोबत जाणं शक्य नाही आमच्या. आम्ही वेगळ्या एकदम क्लीन लोकांमध्ये घेऊन जाणार आहोत आणि साफसुथरे चेहरे उमेदवार राहणार आहेत. डॉक्टर SK गजभिये, बघा तुमचे अनेक प्रश्न आता मी बघितलेले आहेत आणि त्या प्रश्नाला उत्तरसुद्धा आम्ही आमच्यातर्फे देण्यात आले. वारंवार तुमच्याकडनं एक प्रश्न उपस्थित येतो आहे की बाबा इतके पक्ष असताना परत एक नवीन पक्ष म्हणून म्हणा पण तुमच्या माहितीकरता सांगू इच्छितो हा काही पक्ष नाही आहे, हा एक फेडरेशन आहे. फेडरेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जेवढेही आंबेडकराईट आणि बुद्धिस्ट संस्था आहेत किंवा जे पक्ष आहेत त्यांचं इथे स्वागत आहे. आम्हाला कोणाची एलर्जी नाही आहे. या माध्यमातून आम्ही आमचा स्पष्ट उद्देश देऊ इच्छितो की आम्हाला समाजाचं एकत्रीकरण हवं आहे आणि हाच उद्देश घेऊन आम्ही 2007लाही समाजापुढे गेलो होतो. तेव्हाही हे सगळे पक्ष होतेच, आरिपा, खोरिपा, गारिपा हे सगळेच पक्ष त्याही वेळी होते. पण त्यावेळी प्रकाश गजभिये शिवाय दुसरा नगरसेवक नागपुरात नव्हता.
आणि BSPचेही नगरसेवक होते, पण RPIच्या नावाने असा एकही नगरसेवक त्यावेळी नव्हता. तर त्यावेळी सुद्धा हा प्रयोग करण्यात आला होता. समाजातील जे सुशिक्षित लोक आहेत, शिक्षित लोक आहेत, ते एकत्र आले, जसे आता आम्ही आलो, आणि त्यांनी हा विचार केला की बाबा कधीपर्यंत आपण हे सगळं असं सहन करायचं. आता 2007पेक्षा परिस्थिती फार वाईट आहे, त्यापेक्षा मी म्हणेल की जास्त भयानक परिस्थिती आहे सगळ्याच बाबतीत. तर त्यामुळे समाजातल्या लोकांनी गप्प बसावं काय, हा एक पहिला प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला. आणि त्याकरता समाजातील हे लोक, हे नॉन पॉलिटिकल लोक आहेत, हे आता तुम्हाला जे दिसत आहे ते कोणत्याही पक्षाचे सदस्यही नाही आहेत आणि कुठलेही कार्यकर्तेही नाही. हे सगळे इंडिपेंडेंटली लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरत आहेत. आणि असे सगळे लोक पण सगळे शिक्षित आहेत. आणि हे लोक एकत्र आले आणि या विषयावर आम्ही विचार केला, चिंतन केलं, मनन केलं, आमचे काही परिषदा घेतल्या, त्यातून लोकांचा फीडबॅक घेतला आणि परत आम्ही हा विचार केला की 2007 म्हणजे जसं आम्ही लोकांच्या पुढे गेलो होतो त्यावेळी इतके सगळे पक्ष होते, पण तरीसुद्धा आघाडीला मतदान झालंच होतं ना, तसं आता रिपब्लिकन फेडरेशनला मतदान होईल हे आम्हाला याची खात्री आहे. पकाले साहेब, एक प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही ॲडव्होकेटसुद्धा आहात, लिगल प्रश्न आहे. तुमचे जर 10 उमेदवार निवडून आले फेडरेशनचे आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाले की आम्ही जे समविचारी म्हणजे जे सत्तेत येण्यासाठी आहेत आम्ही भाजपसोबत जाणार नाही, परंतु तुमचे जर उमेदवार निवडून आले आणि सत्तेची किल्ली जर तुमच्या फेडरेशनजवळ आली आणि ते उमेदवार जर फुटण्याच्या मार्गात आहेत, तर अशावेळी निवडणुकी काळामध्ये तुम्ही शपथपत्र त्यांच्याकडून लिहून घ्याल का? नाही, फक्त शपथपत्रच नाही तर त्याचे भरपूर रस्ते आहेत, मार्ग आहेत. मागच्या वेळेसचे जे अनुभव आहेत त्याच्यातलं मी जसं म्हटलं की त्याच्यातून आम्ही शिकलो आहे, तर आम्ही ते सगळे जे मार्ग आहेत ते करू. म्हणजे लिहून घ्या. नाही, सगळेच मार्ग आहेत, ते खूप मार्ग आहेत करण्यासाठी. आणि उमेदवार जायला नको लालसापोटी असं पूर्ण आमच्या म्हणजे ते जर आम्ही उपाय केले तर मला वाटत नाही की आमचा एखादाही खोके घेऊन जाईल. खोक्याचं कल्चर जरी आणलेलं आहे BJPनी, फडणवीसांनी, तरी मला वाटत नाही की आमचा माणूस आम्ही ज्या तऱ्हेनं त्याची निवड करू, ज्या तऱ्हेने त्याला प्रशिक्षित करू, त्याच्यामुळे तो खोके घेऊन सुद्धा जाणार नाही एवढा पूर्ण विश्वास आहे आम्हाला.